तदनंतर आपल्या व्यासपीठावरती रोहितजी पाटील साहेब आणि प्रसादजी पाटील साहेब आहेत, त्यांचा देखील आपण इथून सन्मान करतोय. युवा उद्योजक रोहितजी पाटील आणि प्रसादजी पाटील यांचा देखील आपण इथून सन्मान करतोय. तदनंतर या क्रिकेटच्या पटलावरती दोन भावांनी बघितलेलं स्वप्न खऱ्या अर्थाने जितकी काही जिद्द होती ती जिद्द, मेहनत, संघर्ष सगळ्या क्रिकेटच्या पटलावरती उतरवलं आणि अनेक साऱ्या पटलावरती यांचं नाव जे आपण पाहतोय मनीषादा म्हात्रे आणि कल्पेशदा म्हात्रे, त्यातला एक बंधू आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आहे. म्हात्रे ब्रदर्सचे प्रोप्रायटर आदरणीय कल्पेशदा म्हात्रे, आणि या स्पर्धेला आवर्जून ते भेट देत असतात आणि त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा देखील या स्पर्धेला अनेक वर्ष सातत्याने लागले. आपण कल्पेशदा म्हात्रे यांचा इथून शुभ सन्मान करतोय. म्हात्रे ब्रदर्स शॉपचे प्रोप्रायटर कल्पेशदा आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय, त्यांचा देखील इथून शुभ सन्मान करतोय आपण. आणि दरवर्षी आमच्या गावदेवी स्पोर्ट्स झुंडावडवली संघाला टी शर्ट्स देखील त्यांच्या माध्यमातून लाभत असतात. धन्यवाद. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय पहिली सेमीफायनल, एका बाजूला टीम गावदेवी स्पोर्ट्स झुंडावडवली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स वारेट. या दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंग निवडली का फिल्डिंग निवडली गेली टीम झुंडावडवलीने. 2 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती असताना धावा बनवल्या 10 आणि षटक क्रमांक आता दुसरं प्रगतीपथावरती आहे. आणि इथे जर बघितला गेला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती टोटल आहेत 14. टीम झुंडावडवली संघाने आजचा जो प्रवास केलाय अगदी लढबडत प्रवास केला. अगदी जर बघितला गेला तर नियतीने खूप सारे क्वेश्चन विचारले गेले, खूप सारे प्रश्न विचारले, पण त्या प्रश्नांचं उत्तर देताना मैदानामध्ये जिद्द संघर्ष दाखवला आणि त्या संघर्षाच्या जोरावरती टीम झुंडावडवली संघ इथपर्यंत पोहोचलाय. आणि त्याच बाजूला जर बघितला गेला तर मागच्या 2 ते 3 आठवड्यांपासून टीम वारेट संघाला खूप सारा स्ट्रगल करताना आपण पाहिला. अगदी टीम रॉयल क्लब झिडके आयोजित जी टुर्नामेंट होती त्या स्पर्धेमध्ये अंतिम मॅच मध्ये 1-6 मॅच होती आणि कवाड संघाने तिथे त्यांना पराभूत केलं होतं. तरी देखील ते मागे वळून त्यांनी बघितलं नाही आणि जिद्द चिकाटी संघर्ष ठेवत राहिला. आणि त्या म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर, त्या प्रयत्नांना परमेश्वर अखेर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला त्यांना लाभताना. आणि आज ही सेमीफायनलची मॅच खेळताना टीम वारेट संघ मैदानामध्ये लढतीये. धावसंख्या फलकावरती जोडला गेला 16. चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत 4. चेंडू क्रमांक 5वा. गोलंदाज उमेश दळवी तयार. फुल टॉस होता, एलिव्हेट केला ऑन साइडला. पाठीमागे डीप मध्ये खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. रनआउटची संधी आणि एकच धाव. फलंदाज होतोय बाद. एका धावेने धावसंख्या फलकावरती 17 या आकड्यावरती लागणारा पहिला झटका. अनिकेत परतलेत आणि इनाट नंबर 3 वरती शेवटचा अंतिम चेंडू असेल. उमेश दळवी आणि त्याच्या समवेत त्याच्या विपक्षामध्ये जर बघितला गेला तर मग गणेश जाधव आपण नवीन बॅटरला पाहतोय. सतीशची जोडी, त्याच्या समवेत अनिकेत आणि सतीश हे मैदानामध्ये सलामवीर साठी आले. तदनंतर जर बघितला गेला तर 17 धाब्यांची एक चांगली पार्टनरशिप मात्र त्यांनी बनवून आणली गेली. आणि तदनंतर आता शेवटचा अंतिम चेंडू फेस करताना गणेश जाधव स्ट्रायकर एंडला असणार आहे. किती धावा जोडल्या जातील या चेंडूवरती, तदनंतर किती धावांचं टार्गेट दिलं जाईल आणि उत्तरार्धामध्ये टीम झुंडावडवली संघ हे टार्गेट पार करतील की नाही. आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने म्हटलं ना की ती झुंडावडवली संघाने जो स्ट्रगल केलाय ना तो अपरंपार आहे किंवा अफलातून स्ट्रगल केला आजच्या दिवसात. यावेळेस पहा गणेश जाधवच्या बॅटमधनं हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि झेल बाद. 17 धावा फलकावरती विजयासाठी 18 धावांचे इक्वेशन आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं टीम धामणगावच्या विपक्षामध्ये खेळताना 1 चेंडू 1 वरती मॅच गेली होती, तिथे 1 धाव ती बनवली गेली. तदनंतर मागचीच मॅच पाहिली 1 चेंडू 1 धावची पुन्हा आली. पण यावेळेस टीम झुंडावडवली संघ बनवण्याच्या दृष्टिकोनात नव्हती तर रोखण्याची होती आणि ती एका चेंडूमध्ये 1 धाव रोखली देखील गेली आहे.
आणि ती क्वालिफायरची मॅच आपण पाहिली आणि आता मात्र सेमीफायनलच्या मॅच मध्ये 18 धाब्यांसाठी 18 धाब्यांचं लक्ष घेऊन मात्र मैदानात उतरणार आहेत. धर्माने ते शुभागमन होत आहे. साई सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय गणेशजी पाटील साहेब. धर्माने ते शुभागमन होते. साई सह्याद्रीच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उपतालुका गणेशदादा पाटील, एक गोड व्यक्तिमत्व, एक धडाडीच्या कार्यकर्त्यांचा इथे शुभागमन होतं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साई सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर टीम धोंडा वडवली मैदानामध्ये 18 धावांचं टार्गेट, 18 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये आपण पाहतोय. समोर आहे गावदेवी स्पोर्ट्स वारेट. सेमीफायनलची मॅच, यातला विजेता संघ मेगा फायनलची मॅच खेळणार आहे. आणि टीम धोंडा वडवली संघाचा विचार केला ना तर जिद्दीने लढणारा संघ किंवा जिद्दीने संघर्ष करणारा संघ असतो. प्रत्येक क्षणाला ते मात्र इथून म्हणत असतात की परिस्थिती कशी असू द्या, पण त्या परिस्थितीने मात्र ते उत्तर देत असतात. आणि प्रत्येक क्षणाला ते मात्र सांगत असतात की हम ना कभी लढेंगे, हम ना कभी लढेंगे, हम ना कभी झुकेंगे, चाहे कुछ भी होने दो, हम लढेंगे और लढते ही रहेंगे. आणि तेच या मैदानावरती करताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाज तयार, षटक क्रमांक पहिला घेऊन टीम वारेट संघाकडनं. नक्कीच पालकनेचे माजी सरपंच आदरणीय नरेशजी पाटील साहेब येथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावर स्थानपान व्हायचं आहे. धोंडा वडवलीकरांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर घेतला गेलाय समाचार. चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर, सीमार रेषा पार, 4 चौकार. डेफिनेटली युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरेंचं एक गीत आहे, जणू कंटिन्यू कराय गाणं. रुपेश आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. दुसरा बॉल पुन्हा एकदा आदेश मांजरेकरला त्याच दिशेने खेळायचं होतं. आधीच अतिरिक्त चेंडू इथे मात्र डिलिव्हर करतायत, कुठेतरी धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अतिरिक्त चेंडूंचा भरणा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धावा संख्या वधारती जाऊन पोहोचती आहे, ती म्हणजे 5 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकार इथे पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र बॉलच्या सुरुवात पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला, डीप फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नैसर्गिक अडथळा तिथपर्यंत आहे. चेंडूचा वेग कुठेतरी मंदावताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मात्र पळून धावा पूर्ण केल्या आहेत 3. आम्ही अगदी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा म्हणतोय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे, ही मुंबई आपली आहे आपली आणि इथे आवाजही आपलाच हवा. आणि त्या मुंबईची लाईफलाईन ज्या पद्धतीने लोकल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल चा उपयोग करून कुठेतरी मात्र सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम करताना इथे मात्र यजमान संघ, आयोजन करता संघ इथे मात्र करताना पाहायला मिळतोय. 3 धावा मिळतील. धावसंख्या बदारती येते म्हणजे 8 या अंकावर, म्हणजे विजयाकरिता अजूनही 10 धावांपासून दूर राहताना पाहायला मिळतात. निश्चित रूपाने आपण पाहताय 17 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरिता 18 धावांचं आव्हान इथून मात्र समोर ठेवलं गेलं. आणि हेही विसरू नका की वाडेट संघ कालच्या दिवसामध्ये गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकलाय.
नेक्स्ट बॉल स्ट्रोक चांगला आहे, चॉप केला गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक लाईनात जणू रचला होता सापळा, सापळ्यामध्ये अडकला इथे मात्र फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गुणलेखक मित्र माहिती पद्धती 4 आणि धावा संख्या आहे ती म्हणजे 8. विजयाकरिता 3 18 धावांचा आवश्यकता असताना अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. स्विच हिट करायचं होतं, लगा तो बाद नाही तो बरबाद. असा हा स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय, पण फायनली एक धाव इथून मात्र मिळते. सिंगलला धावा संख्या वधारते 9. सिंगल डबलनी काय होणार नाहीये. दोन डावाडवली संघ एक तरी मोठा फटका कन्वर्ट करावा लागेल, डबल तरी कन्वर्ट इथून मात्र करावी लागेल. धावसंख्या आहे 9. या अंकावर धावफलक पोहोचलाय, म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल अजूनही 9 धावांची. 7 आणि विजयाकरिता 9 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीये. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय षटकात येईल. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल. या सादेशच्या बॅट मधून खूप चेंडू हवेमध्ये, झेलला आहे संधी. जेव्हा जेव्हा होतीये चूक तेव्हा चाळीतून एका जवात चुकीला माफी नाही. जय शंभो नारायण. चौकार पाहायला मिळालाय, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, चौकार 4. चेंडू आणि विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट हे मित्रांनो 5 धावा रोखल्याही जाऊ शकतात, तर कुठेतरी मात्र 5 धावा केल्याही जाऊ शकतात. यस, पालकने संघ टीम कॅप्टन चला यायचंय त्वरित. पालकने संघ टीम कॅप्टन त्वरित या, आम्ही विनंती तुम्हाला करतोय. अंतिम षटक 6 चेंडू विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीये. सतीशला आणले गेले षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सतीश सज्ज होतोय षटकातील पहिलाच बॉल. पावलांचा वापर केलाय, पुढे येऊन सरसावताना उमेशला आपण भीतीय प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या येते माता पुढे. उमेश जर का विचार केला तर भिवंडी सिटी मधून चॅलेंज स्पोर्ट्स मधून विलासराव पाटील साहेब द लेजंड ऑफ भिवंडी यांच्या टीम मधून खेळताना आपण त्याला सातत्याने पाहत आहे. आणि आता मात्र सिटीसाठी नाही तर आपल्या गावासाठी, कारण आपला घरचा प्रेक्षक राजा आहे. तुम्हाला बोलणार आहे, तुम्हाला डिवसणार आहे, आज त्यांना करून दाखवायचं आहे. इथे मात्र पाहुयात करून दाखवतील इथून मात्र टीम आयगाव देवी स्पोर्ट्स तोंडावडेली संघाचे 2 धावा तर पूर्ण झाल्यात. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल स्विच हिट करायचं होतं, चांगला स्ट्रोक, माइंड न क्रिकेट खेळतोय, चाणक्य नीतीने इथे मात्र क्रिकेट खेळतोय. नोरांचा इशारा असतानाही जोखीम पत्कारली गेली, उमेशला बाद व्हावं लागलं. मी सातत्याने म्हणतो याच मैदानावरची माझी व्हिडिओ आहे. वारे संघच खेळत असताना प्रथमेशला आम्ही म्हटलं होतं क्रिकेट हा खेळ माइंडचा आहे, तुम्हाला माइंड सेट करून खेळावा लागेल आणि कुठेतरी थोडंसं माइंड सेट नसावं. आपण मात्र पाहू शकताय. आणि सिंगल मेथी मुख्यमंत्री
नक्कीच आदरणीय फरानजी बडे साहेब इथे उपस्थित होत आहेत. यस, तंत्र अध्यक्ष आपोली गावाचे आपल्या सर्वांचे लाडके फरानजी बडे साहेबांचा शुभागमन, वेलकम वेलकम, सुस्वागतम. आणि निखिल वागळे सर, आपण कदाचित पाहिलं असेल की फरान बडे साहेबांची या स्पर्धेकरिता मदत किती होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. सिंगल मिळते धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 15 विजयाकरिता अजूनही 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र 2 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र जय भगत साहेब शिवसेना तालुका सचिव इथे उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय तालुका सचिव साहेबांचं इथे मात्र आगमन होतं. धावसंख्या 16 या अंकावर धावफलक जाऊन सन्माननीय आदरणीय जयजी भगत या ठिकाणी उपस्थित झालेत, तालुका सचिव, त्यांचं आपण करूयात मनपूर्वक स्वागत. आणखीन एक विकेट परतावं लागणार आहे. हा खर तर महत्वाचा थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 18. धावफलकावर जोडल्या गेल्या त्या 16. 2 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता आहे. आई गावदेवी धोंडा वडवली या संघाला. नक्कीच इथे मात्र 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 16, विजयाकरिता 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. इथून मात्र वाचती आहे 3 चेंडू विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता. शिवसेनेचे एकनिष्ठ व्यक्तिमत्व तालुका सचिव जय भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. आदरणीय भगत साहेबांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावर येऊन आपण सन्मानानं इथे स्थानापन्न व्हायचं. नक्कीच शिवसेनेमध्ये सचिवपदी खूप महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आम्ही सातत्याने म्हणतो, संकट काळात उद्धव साहेबांना गर्वानी ज्यांनी सांगितलं की उद्धव साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, डेफिनेटली ते व्यक्तिमत्व. 3 चेंडू विजयाकरिता 2 धावेची आवश्यकता. इथून मात्र भासती आहे 3 चेंडू 2 धावा 2 धावा आणि 3 चेंडू, हे समीकरण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल इथे मात्र चाणक्य पद्धतीनं बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू येईल का विजयाचा. इथे मात्र चौकार, पण इथे मात्र विजयाच्या 2 धावा पूर्ण केल्या टीम आई गावदेवी धोंडा वडवली संघानं. आणि एकच म्हणीन, तुम्हाला बोलणारे तुम्हाला डिवसणारे त्यांना करून दाखवले इथे मात्र आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली संघानं. आणि थेट धडक दिली आहे. इथे मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र पटकावण्याकरिता शंखनाद केलाय विजयाचा. चला कॅप्टन त्वरित यायचंय आणि आम्ही तुर्तास थांबतोय. संपूर्ण सत्राकरिता संपूर्ण मॅच करिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील निखिल वाके सर. चला कॅप्टन त्वरित यायचंय.